श्री स्वामी समर्थ। बाळा, मीच तुला निवडले आहे तुझ्या रडक्या भाग्यातील वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी। तुझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तुला हे ऐकावे लागेल। आज तुला मी इतकं देणार आहे की तुला माझ्याकडे मागण्यासाठी काहीच उरणार नाही। मी तुझं नुकसान करणारा देव नाही बाळा। तुला वाटत असेल हे ऐकून काहीही होणार नाही, पण माझ्या लेकरा, हे ऐकूनच हजारो लोकांचे भाग्य बदलले आहे। येणाऱ्या 10 तासात तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग। तुमचा देवावर परमेश्वरावर विश्वास नसेल तर तुम्ही आत्ताच दुर्लक्ष करू शकता, कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त भगवंतावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीच आहे। आपल्या स्वामींची सुंदर कृपा आपल्यावर होणार आहे। देव म्हणतो, माझ्या बाळा, उद्या तुमच्या मार्गात मोठे बदल घडत आहेत, कारण मी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि मला तुमच्या आयुष्यात नवीन आशीर्वाद आणायचे आहे। तुमच्यासाठी चमत्काराचे नवीन दरवाजे उघडायचे आहे, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा। माझा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा। हा पवित्र आणि चमत्कारिक संदेश 5 भगवंताच्या भक्ताला शेअर करा। तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील। स्वामी म्हणतात, बाळा, घाबरू नकोस, हार मानू नकोस, तू आनंदी राहा। आनंदी राहण्यासाठी कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही बाळा। जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत तेच तुमचे मागे पुढे करतील। फक्त ह्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि त्या तुमच्या आयुष्यात अवलंबा। पहा, नक्कीच तुमचं आयुष्य एका चांगल्या आणि आनंदी मार्गावरती जाईल। बाळा, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जशास तसे वागा। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संयम ठेवा। तिसरी गोष्ट म्हणजे योग्य ते प्रत्युत्तर द्या। तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत, तुम्हाला ते नेहमी नजरअंदाज करतात, काहीही कारण असू द्या। जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी समजतात, थोडक्यात तुमचा अपमान करायला देखील ते मागे पुढे पाहत नाही, अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत। जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर हेच लोक तुम्हाला भाव देऊ लागतील, तुमची ओळख ते सांगायला लागतील। त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत जशास तसे वागायला शिका। समोरचा तुमच्याशी जसे वागतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत वागायला पाहिजे। जर तो तुमचा कॉल उचलत नाही तर तुम्ही देखील त्याचा कॉल उचलू नका। जर तुमचा मित्र तुमचा व्हॉट्सअप मेसेज पाहून देखील उत्तर देत नसेल, रिप्लाय देत नसेल, तर तुम्ही देखील त्याचे मेसेज पहा। तुम्ही देखील त्याला रिप्लाय अजिबात देऊ नका। म्हणजे काय सांगायचं थोडक्यात, तर समोरचा जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्ही देखील त्याच्याकडे लक्ष देऊ नका, त्याला भाव देऊ नका। तुम्ही देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करा। तुम्ही त्याच्याबरोबर असे वागल्याने तो कदाचित त्याला त्रास होईल, गोंधळून जाईल, तो तुमच्यावर रागवेल सुद्धा आणि तो तुम्हाला विचारेल की तू चुकीचे वागत आहेस, बरोबर नाही। वारे दुनिया, तू वागत होता ते बरोबर आणि मी तुमच्यासोबत वागत आहे ते चुकीचे। त्याला एवढी गोष्ट जरी समजली तरी तुम्ही पहिली पायरी यशस्वीरित्या पार केली आहे। कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कठीण प्रसंग येऊ द्या, तुम्ही संयम ठेवा। संयम ठेवणे म्हणजे जशास तसे उत्तर देणे सुरू ठेवा। हे करत असताना तुम्हाला कदाचित गिल्टी वाटेल, वाईट वाटेल की तुम्ही त्याच्याशी चुकीचं करत आहात। कदाचित तुम्ही काही काळासाठी एकटे पडाल, थोडे दिवस एकटे राहा, चालेल। 4 चौघात राहून अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा काही दिवस एकट्याने राहणे कधीही चांगले। संयम ठेवणे खूप गरजेचे आहे। तो तुमच्याशी कसे वागत होता ते नेहमी लक्षात ठेवा।
संयम ठेवा. तुम्हाला कमी लेखणाऱ्याला, तुमचा काडीचा देखील भाव न देणाऱ्याला तुमची किंमत दाखवून देण्याची आता फक्त एकच पायरी शिल्लक राहिली आहे. म्हणून तुम्ही वाईट वाटून, गिल्टी वाटून घेऊ नका. तुम्ही संयम ठेवून योग्य वेळेची वाट पहा. आज त्याची वेळ आहे तर उद्या तुमची सुद्धा नक्कीच येणार. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. शेवटची गोष्ट म्हणजे योग्य प्रत्युत्तर. हे तू चुकीचे वागतो आहेस जेव्हा समोरचा तुम्हाला असे म्हणेल, तेव्हा तुम्ही इतकेच म्हणा की नाही रे, तुझा हा गैरसमज आहे. तुझ्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. खरं तर मी आजकाल खूपच कामात बिझी आहे. बाकीच्या फालतू कामासाठी मला आजकाल अजिबातच वेळ मिळत नाही. तू जसे समजतो तसे काहीही नाही. इतर सर्व गोष्टींसाठी ह्या 2 शब्दात सर्व काही आले. जो व्यक्ती इतर गोष्टींमध्ये तुमचा अपमान करत होता त्याचा समावेश ह्या 2 गोष्टींमध्ये झालेला आहे. त्याच्यासाठी तुमच्या मनात आता काहीही किंमत शिल्लक नाही हे तुम्ही त्याला एका वाक्यातून दाखवून दिले आहे. अनेक जण ह्या शेवटच्या पायरीवर एक खूप मोठी चूक करतात, ते म्हणजे सगळे काही खरं सांगण्याची. की मी तुला जाणीवपूर्वक सर्व काही करत होतो, मी तुला मुद्दाम टाळत होतो, तू माझ्याकडे दुर्लक्ष करत होतास आणि म्हणून मीही तुझ्याकडे दुर्लक्ष करत होतो. हे तुम्ही त्याच्याकडे कधीही सांगू नका. त्याला तुम्ही हे बोलून दाखवू नका. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात, त्यांच्याशी चुकीचे वागतात, त्यांना योग्य वळणावर आणण्यासाठी. आणि ह्यात तुम्हाला वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. कारण तुम्ही ते तुमच्यासोबत वागतात ते बरोबर आणि तुम्ही त्यांच्यासोबत वागले तर वाईट. हे का बरं खरं आणि कसं काय बरं शक्य? त्यामुळे तुम्ही अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून बाजूला काढा आणि चांगल्या लोकांना आपल्या आयुष्यात जागा द्या. बोलण्याने जग जिंकता येते, ज्ञानाने नाही. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजकाल या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. त्यामुळे अशा लोकांची आपण हातातली बाहुली बनण्यापेक्षा आपण एकटे राहून स्वामींचे सेवक बनू, दास बनू. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. धन्यवाद.